ह्याची शेरूची हालत तर बघा तुम्ही, बघा त्याचा चेहरा बिरा बघा कसं झाला. 2 पाहुण्यांचं आगमन झालंय. कुठे चोची बघा दिसत आहेत बारीक बारीक, बघा बघा पिवळ्या रंगाची. ते पहिला असं काढून काढ, सगळं घाण पडू दे पहिला. कशाने ही काठी घे, त्याच्या खिचू बाजला ती काठी देईल फक्त हलका काढ, काढा नाही सगळं. दोघं लागोपाठ आले. कोणी संगाती होते म्हणून ते लवकर ना आले. संगाती नसते तर आले असते रात्री. इकडे तिला गेले असते ना, मग रात्रीच आले असते. संगाती होते इथे. आता येते वेळी खेळते खेळते एक इकडे एक तिकडे गेला असेल, एक इकडनं आला आणि इकडनं आला. त्यांना सगळे रस्ते माहिती आहे. ना तुझी कंबर दुखते काय, ती जेल आहे ना ती लाव जरा, त्याने फरक पडेल बघ. त्याने आग बीक काय होत नाही त्याच्याने. बाकीचे कशी ते वीक सारखं हे होतं ना, त्याच्याने काहीच होत नाही. गरमाड काय जाणवत नाही, पण फरक पडला. हे बघा वाघ्या शेरूचं चिकन जरा गरम करायला ठेवलं होतं. आता उतरवते. पाणी तापत ठेवायचं आहे. हे आपलं पाण्याचं भांडं पण घासून घेतलं. आज खूप काळं झालं होतं आणि त्याला आता माती लावून ठेवले. पाणी गरम करायचं आहे. चला हे उतरवायचं. पक्कड आणतोय ना. थोडंसं चहा घेतलंय, पाणी ठेवलं आता तापत. कुणाच्या बाबांना भूक लागली म्हणून ते थोडासा चहा आणि नाश्ता. मग ते ना कधी पण चहासोबत काही नाही काय खातात, त्यांना जमत नाही नुसता चहा. आणि हे बघा आलाय मग झोपेतनं उठून. हे बघा दोघंजण रात्री मी नाईट शिफ्ट करून आलेत आज. म्हणजे तुम्ही समजून जा मी काय अशी बोलते ते. हे बघा नाईट शिफ्टवाले. मागच्या हरकत परत दोघांनी केलं. काल संध्याकाळी गायब झाले होते, आत्ता सकाळी आलेले आहेत. रात्रभर आम्हाला झोप नाही. बघ डोळे बघ शेरूचे. आता आल्या आल्या हवऱ्यासारखं म्हणजे दोघांनी पण सांगते मी, खाणं पिणं काय नाही ना, पाणी पियाले फटाफट. तो वाघ्या आहे ना, वाघ्या लागले ना, ऐकता खरं. वाघ्याला मी पाणी देत होते ना, मडक्याला खाली त्याचं भांडं लावलं होतं ना पाणी भरत. त्याला धीरच नाही बोल. ते भांडं बरं होतं ना, त्यातच तो तोंड घालून पित होता पाणी. एवढी त्याला तहान लागलेली बोल. भूक लागली. त्यांना आता आल्या आल्या ते बघा दूध दिलं, तेव्हा दुधाचे बाऊल म्हणून त्यांचं चिकन आता ना गरम केलं. आता त्यांना परत खायला देते. आज काय करायचं ह्यांचं, काय करायचं काय सांग. काल आता कुणालचे बाबा होते म्हणून मला काही चिंता नव्हती. आता मागच्यासारखी चिंता करत राहायला लागलं असतं. आता होते म्हणून मला कसं काय वाटलं नाही. 3-3:30 दुपारी ना त्यांना आता ढिला सोडायचं नाही. डोक्यावर चढत चालले तर दोघं पण. ह्याची शेरूची हालत तर बघा तुम्ही, बघा त्याचा चेहरा बिरा बघा कसा झालाय तो. झोपलेला नाही रात्र बघा. आता चिकन गरम झालं त्यांना खायला देते. नाही त्यांना आताच दूध दिलं ना, आता लगेच तरी कसं जायचं ना भात वगैरे. आणि हा तर बघा हाच हा कलकोचरा हाच आहे, हा बारका ना. काल संध्याकाळी बघितलंस ना तू कसे दोघं जण गेले ते. जाम बाबा हैराण करतात. भेल आहे बाबू, या काय कुरमुला खाणार तू. खाईल ते पण खाईल, खावा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. हा बघा कचरा टाकायला आले होते. तर आजचं सांगते काम आजचं पण सगळं ठरलेलं आहे. कुणालचे बाबा आज पण बाहेर जाणार आहेत, त्याच्यामुळे ते बिझी करायचं होतं. म्हणजे खताचं काम करायचं होतं, पण आता त्यांना पण जायचं आहे, त्याच्यामुळे आत्ता नाही होणार. संध्याकाळच्या वेळेस आज किचनचं सगळं मी करून घेणार आहे फटाफट. 1-2 चटण्या वगैरे म्हणजे काय काय बनवायचं आहे तेच सगळी तयारी आमची चालू आहे. रात्रभर जागरण. वाघ्या शेरू पुन्हा नाईट शिफ्ट करायला गेले होते काल संध्याकाळी, ते सकाळी उगवलेले आहेत.
कुणालचे बाबा सकाळी गेले ना शोधायला, त्यावेळेस वाघ्या आला, नंतरला शेरू आला. आता थोडंसं आम्हाला स्ट्रिक व्हावं लागणार आहे, त्यांना ढिलं सोडून चालणार नाही. आता दोघांची पण हालत खराब आहे, झोपलेत आता गाढ. असं आहे ते. आल्या आल्या भुकेले. काय चाललं आहे? फेरफटका चालू आहे. हा बघा, चाललंय काहीतरी बघायचं आता. बागेमध्ये फेरफटका. आज आहे ना आमच्या इथे, म्हणजे आमच्या गांगेश्वराच्या मंदिरामध्ये अक्कलकोटवरून येणार आहे ना. हां, पादुका येणार आहे का? पालखी येणार आहे. हा, म्हणजे कार्यक्रम आहे काहीतरी. म्हणजे आम्हाला पण असं नक्की माहीत नाही, पण काहीतरी कार्यक्रम आहे. कुणालचे बाबा जाणार आहेत. मला जायचं होतं पण नाही जमणार. चालू ठेव. काय आलं ते दाखवतो. ते घे ना. हा घे ना फोन. तुझा फोन दे. मी तुझ्या फोनमध्ये चालू आहे त्याच्यावर दाखवतो. इकडे. हा, 1 मिनटं. तर 1 मिनटं मला बोलू दे तर खरं आधी. बा असे डिस्टर्ब करतात मध्ये मध्ये तुमच्याशी बोलताना. तर काय म्हणत होते, ते कार्यक्रम आहे मंदिरामध्ये आमच्या गांगेश्वराच्या. तर कुणालचे बाबा जाणार आहेत ना, त्याच्यामुळे मग ते जातील तिथे. मग मला असं खूप इच्छा होती, पण काय झालं, त्यांची एक 4-5 कामं आहेत बाहेरच्या ठिकाणी आणि त्यांना असं बाहेर फिरायचं आहे. त्याच्यामुळे मग बराच वेळ जाणार आहे. मग त्यांना यायला पण घरी कसं उशीर होईल, जमणार नाही. मग आणि दुसरी माणसं पण त्यांच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे ती गोष्ट शक्य नाही आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही गेलात तर थोडंसं शेअर करा, म्हणजे क्लिप थोड्याशा काढून आणा. त्यांना अजून जमत नाही हो फोनमधलं काही. म्हणजे आता मला ना बऱ्याच वेळा आत्ता हल्ली कमेंट्स यायला लागल्यात की कुणालच्या बाबा जेव्हा बाहेर जातात ना, तर त्यांना थोडंसं शूटिंग वगैरे असं करायला सांगा. पण त्यांना ना जमतच नाही, फोनमधलं काहीच माहीत नाही पडत त्यांना. फक्त फोन उचलायचा, फोन करायचा, ह्याच गोष्टी त्यांना माहिती. बाकी व्हॉट्सअप हे ते त्यांना काही समजत नाही, असं आहे. आणि शूटिंग फोटो बिटो पण त्यांना काही कळत नाही फारसं. तरी पण मी आता हल्ली आहे ना त्यांना थोडं थोडं असं शिकवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. शिकतील हळूहळू असं. तरी पण त्यांना सांगितलं जरा थोडंसं लक्ष द्या आणि 1-2 क्लिप घेऊन या, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दर्शन घेता येईल. आता बघूया ते काढून आणतात की नाही, ते त्यांच्यावरती आहे. असं आहे ते. त्याच्यामुळे बघू आता शक्य होते की नाही. काय झालं, काहीतरी दाखवत होतं. 1 मिनिट. आपल्या 2 पाहुण्यांचं आगमन झालंय. कुठे छोट्याच्या दिसतंय? दिसतात. काय छोटी दिसतात. पण त्यांची आई आहे ना तिथे. त्यांची आई तिकडे फिरत असते. आवाज येतो, लगेच आवाज येतो, चिक 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 आवाज येतो त्यांचा आईचा. चिमण्या आहेत छोट्यावाल्या. येऊ मी तिथे, दे ना व्हिडिओ. उगा त्यांना डिस्टर्ब होईल ना. पण अशी हा, आली आली. जवळ दिसलं तर चांगलं ना. तो बघा तिथे घरटं आहे ते. आणि असं ना ऐकलं का, की असं चांगलं असतं घरट्यामध्ये पिल्लं जन्माला घालतात ना, शुभ असते, माहिती काय. म्हणजे असं कुठंतरी मी ऐकलं होतं, म्हणून मी बोलते. 2-2 पिल्लं बघणार. मला नाही दिसत, मी नाही जवळ जाणार त्यांना. कॅमेरा थांबा 1 मिनिट. दिसतात ते 2 काटे, त्या 2 दिसतात. थांब 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 थांब. दिसणार नाही ते, कारण ते ऊन आहे ना. थांबा 1 मिनिट. हे बघा, ह्याच्यामध्ये ना चोची बघा दिसत आहेत बारीक बारीक. बघा बघा पिवळ्या रंगाच्या त्या चोची आहेत त्यांच्या. हा, चलते चला मी जाते. झोपलेत झोपलेत. 2 पिल्लं आहेत, 2 पिल्लं आहेत, गाढ झोपेत आहेत. आली आली आली. चिमण्या आहेत ना. कुठलं पिल्लू आहे ते? नाही नाही, पण पक्षी कुठला आहे ते? छोटासा ते काळासारखं असं ते. हा, हे बघा, हे बघा आली घरटी. मी लांबच आहे, मी लांबच आहे. आपल्याला आता नाही घाबरत. हा, त्या साईडला आहे, तिकडे त्या साईडला आहे. कसं ना पिल्लांचं असतं. हा, ती बघा, ती बघा आली, ती बघा आली. हा 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 हा, ते बघा छोटस. त्या अवती होती फिरत राहणार. खायला दिलं ना त्यांनी, ते चोच हल्ली त्याची बघ पक्षाची. हा, मस्त वाटतं ना बघायला. पण त्या पक्षाचं नाव तर सांग. रस पितात ना फुलातलं. हा, नाव नाही माहिती आम्हाला. फुलातला रस वगैरे पितात. काय माहिती. खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत आपल्या इथे, खूप सुंदर सुंदर. मला जास्त करून तो पक्षी येतो ना मोठावाला, तो त्याचं नाव काय, तो गरुड सारखा, त्याचं काय नाव? तो फणस नाही बसून फोडून खातात ते लोक, काय त्याचं नाव पण मला येत नाही. लक्षातच कधी कधी विसरून नाव लय. काय किती पक्षी आहेत एकदम गरुडासारखा असं सर्व आहेत आपल्याकडे. भारद्वाजचं बघितलेलं आहे, भरपूर असं डोळ्यासमोर पक्षी आहेत. बघशील तेवढी नाव कशील तेवढी कमीच आहे. काय त्याचं मला आता नाव पण बघा पटकन येत नाही. एकदम मोठा असतो गरुडासारखा, काळा असं, पण त्याची पिवळ्या रंगाची ही मोठी चोच असते. त्याला 2-3 नाव आहेत ना त्याला.
छान पक्षी असतो. आणि ते बघ फुल खाते बघ, ते फुलात आहे बघ आपल्या, ते जी पिल्ल आहेत ती फुलातलंच काहीतरी खातात ते लोक. पिठात पाणी बिणी काय रस काढतात पिंजतात काय म्हणजे पिल्लांना. चला जाऊया आता. अजून आंघोळ पांघोळ आमच्या चालू आहेत. कुणाला गेल्या आंघोळीला. आपले 2 शेट दमून आणले, ते झोपलेत गाढ आता. वाघ्या शेरू आज त्यांना ना आम्ही सोडणारच नाही. आता थोडंसं स्ट्रिक ना व्हावं लागणार. 2-3 दिवस आता नाही, 8 दिवस त्यांना बघायला पाहिजे. वाघ्या जाम लबाड झाल्या. वाघ्यामुळेच सगळं हे होतंय. वाघ्या पळाला की हाच त्या मागणं शेरू पण जातो, असं सगळं होतंय. आणि रात्रभर बाहेर जायला भीती वाटते. चला जाऊ. झालं. हां, तर नाश्ता आता इथे बनवलाय बघा. उपमा बनवलेला आहे. ही कुणालच्या बाबांची डिश म्हणजे केळीचं पान आणि एक हवरा बघा आमच्याकडे. त्याचा अवतार तर बघा, त्याचं तोंड बघा पुरा काळा झालाय. त्याला आता आंघोळ घालावी लागणार मला, काय पण करून वेळात वेळ काढून. आणि ही प्लेट आहे ना माझ्या शेरूसाठी काढली मी, कारण त्याचं पोट अजून भरलेलं नाही आहे हवऱ्याचं, पण ते गरम आहे ना म्हणून जरा थंड करत ठेवलं आहे. बघते काय सगळं खातो आपला शेरू, तुम्हाला माहिती आहे ना, सांगितलं मी बऱ्याच वेळेला. जरा गार करून देते, खाईल पटापट. जरा बेटा खावा. गरम आहे ते, थंड करून ठेव, सावकाश खा. तर आज किचनमधलं काम फारसं असं नव्हतं, म्हणजे जेवणाचं वगैरे काही करायचं नव्हतं. साधं सिंपल, म्हणजे कुणाला आणि मी आणि वाघ्या शेरू असं आम्ही जेवायला होतं. त्याच्यामुळे डाळ भातच करायचा होता. बागेतून पुदिना हा काढून घेतला आणि कोथिंबीरची चटणी, अशा 2 चटण्या मला करायच्या होत्या. मागच्या वेळेस पण म्हणजे जवळजवळ 8 दिवसापूर्वी मी पुदिना काढला होता बागेतून आणि तो सुकून आहे ना बरणीमध्ये असं भरून ठेवलेला आहे, म्हणजे ताकामध्ये, म्हणजे कशात पण आपण वापरू शकतो. आणि आज हा ताजा पुदिना काढलेला आहे चटणीसाठी. म्हणजे पाणीपुरीचं पाणी म्हणून पण आपण हे वापरू शकतो आणि चटणी म्हणून पण हे वापरू शकतो. कोथिंबीरची चटणी मी बनवून ठेवली. तुम्हाला साईडला बघा दुसरा डबा दिसतोय ना, त्यात मी कोथिंबीरची चटणी बनवली. आणि कोथिंबीरची चटणी कशी बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे आज काय दाखवत नाही आहे, पण म्हटलं पुदिन्याची चटणी तुमच्या शेअर करते. तर आलं घेतलेलं आहे, भरपूर अशा मिरच्या घेतल्या आहेत. म्हणजे तिखट बघा जास्त असते नाही चटणी, त्याच्यामुळे जास्त मिरच्या घेतल्यात. लिंबाचा रस, काळं मीठ, साधं मीठ आणि भरपूर असा पुदिना, ते सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तुम्हाला जर का आवडत असेल तर चाट मसाला असतो ना, तो पण तुम्ही यात घालू शकता. आणि वाटून झाल्यानंतर ही जी चटणी आहे ना डब्यामध्ये छान प्रकारे अशी काढून ठेवायची. महिनाभर तुम्ही अशीच ठेवलात तरी पण ती चटणी खराब होत नाही. आणि पाणीपुरीचं पाणीसुद्धा तुम्ही या चटणीपासून बनवून म्हणजे पाणीपुरी पण तयार करू शकता आणि किंवा अशी चटणी म्हणून पण वापर करू शकता. तर ह्या बघा, ह्या अशा 2 चटण्या बघा तयार झाल्या आहेत, कोथिंबीरची चटणी आणि पुदिन्याची चटणी. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आज वेळ होता ना त्याच्यामुळे घरातली बघा जी छोटी मोठी कामं असतात ना ती आज मी करून घेतलेली आहेत. गहू आणलेले आहेत. हे कुणालचे बाबा मुंबईवरनं आले ना त्यावेळेस गहू घेऊन आलेले होते, म्हणजे जवळजवळ 20-25 किलो गहू असतील. तर ते आता माझं उन्हामध्ये सुकत घालायचं काम चाललं आहे. म्हणजे एक 8 दिवस झाले अशा प्रकारे रोज आहे ना उन्हामध्ये असं म्हणजे ऊन दाखवते त्या गव्हांना आणि संध्याकाळच्या वेळेस असं भरून ठेवायचा. हा जो ड्रम आहे ना तो इथेच ठेवते मी, म्हणजे 10 वेळा आत बाहेर करायला नको म्हणून याच ठिकाणी ठेवतो आम्ही भरून. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुकत घालायचे, पुन्हा संध्याकाळी भरून ठेवायचं. असं अजून 1-2 दिवस मला करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग हा जो ड्रम आहे तो घरामध्ये घेऊन आपण ते गहू कसे नंतरला वापरायला घ्यायचे. तर अशा प्रकारे धान्य वगैरे जे असतं ते अधूनमधून आहे ना उन्हामध्ये वाळवायचं काम पण माझं की नाही चालू असतं. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केले होते की प्रिया एक लोखंडाची खाट घे म्हणून, म्हणजे धान्य वगैरे सुकवायला, म्हणजे काय पण सुकवायला आपल्याला उपयोगी पडेल. तर घेणार आहे मी लवकरच, म्हणजे एक वस्तू माझं कसं दर महिन्याला घेणं चालू आहे. स्टेप बाय स्टेप आपलं जसं जमेल तशा एक वस्तू घ्यायच्या, पण घ्यायचे वस्तू. मला वाटतं आता उन्हाळा बघा चालू झाला ना त्याच्यामुळे घेऊ आता लवकरच. आणि ह्या 1-2 क्लिप कुणालच्या बाबांनी काढलेल्या आहेत आपल्या गांगेश्वराच्या मंदिरातल्या. म्हणजे पालखी आली होती अक्कलकोटवरून, आपल्या स्वामींच्या पादुका आल्या होत्या
म्हणजे कुणालच्या बाबांचं नशीब थोर म्हणून त्यांना दर्शन मिळालं. मला काही दर्शन नाही मिळालं. म्हणजे कुठेतरी असं मनामध्ये अशी खंत वाटत होते की इतक्या जवळ येऊन पण म्हणजे मी जाऊ शकले नाही, आणि तशीच त्याला कारणं पण होते. तर जाऊ दे. तर छान प्रकारे बघा इथे कार्यक्रम झाला. म्हणजे कुणालच्या बाबाला सांगत होते की खूप सुंदर कार्यक्रम झाला, भजन वगैरे पण खूप छान होता, आणि भरपूर अशी माणसं मंदिरामध्ये आले होते. त्यांनी पण अगदी मन भरून देवाचं दर्शन घेतलं. हा बघा दिवस मावळला, आणि आता आम्ही संध्याकाळच्या वेळेस बघा इथे बसलोय जरा निसर्गाचा आस्वाद घेत. कसं वाटलं मग मंदिरात? खूप छान होतं कार्यक्रम मस्त, नियोजन खूप छान होतं आपल्या गांगेश्वराच्या मंदिरात. खूप नियोजन मस्त केलं होतं. मला जायची इच्छा होते पण काय नाही जमत पण होती, आणि सगळ्यांना व्यवस्थित दर्शन पण झालं, जेवणाची सोय वगैरे व्यवस्थित केलेली होती. खूप छान नियोजन मस्त होतं. आपल्या गांगेश्वराच्या मंदिरात नियोजन खूप छान असतं. म्हणजे त्याला बोलतो ना आपण, जेवणाला गर्दी होते कोणा देवाच्या स्थानी वगैरे, तसं नसतं. नाही, छान असतं आपल्या नियोजन. आम्ही पण म्हणजे मी पण एकदा गेलेले तिथे, पण मला काय फारसं नाही जायला मिळत. इच्छा असते जाण्याची पण नाही जमत जायला. मंदिर आपलं मोठं आहे ना, त्याच्यामुळे काही चिंता नाही. इकडे दर्शन करायचं, तिकडे बुफेसारखं होतं जेवण, पण हाताने घ्यायचं, असं वाढायला होती माणसं. पण ते तू घेऊन बसलीस ना, परत ते हातात घेऊन फिरत होती लोक. अशा कसं मुलाला कोणाला कमी पडलं की तू उठून जायची गरज नाही तुला, लोक आणून द्यायला पण होती. खूप सुंदर नियोजन, खूप सुंदर होतं. पालखीचं दर्शन वगैरे छान झालं ना, छानपैकी. गर्दीत नाही, कोणाची मगजमारी नाही, काय लाईनीत आपलं दर्शन करा, पाया बिया पडा. एक साईडला पुरुषाची लाईन होती, एक साईड स्त्रियांची होती. मस्त होतं, छान. मग पुढल्या वेळेस काय कार्यक्रम असेल तर मी पण जाण्याचा प्रयत्न करीन. कुणालच्या गावाने नेलं असं तर बरं झालं असतं. माझी खूप इच्छा होती खूप, तसं मी त्यांना म्हणाली, पण इतर माणसं पण होती ना गाडीमध्ये, त्याच्यामुळे नाही जमलं. इतर कामासाठी आपण गेलो होतो. मेन मुलात काम काय होतं आपलं, इतर कामं होती. सरपंचाला भेटायचं होतं, इकडे लेटर द्यायचे होते, काही आपल्या धरणासंदर्भात भरपूर ठिकाणी लेटर द्यायचे होते. त्याच्यामुळे खूप ठिकाणी जाणं येणं होतं ना, त्याच्यामुळे तुला घेऊन कुठे हे करणार सगळं, तुला नाही सांगितलं. तर असं सगळं आहे. तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.